गावाकडच्या भयान गोष्टी या सिरीजमधला हा 14वा एपिसोड आहे. या आधीचे सगळे एपिसोड तुम्हाला ऐकायचे असतील तर त्यासाठी मी एक प्लेलिस्ट तयार केली आहे. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर चला मग टीकेच्या या अविस्मरणीय भयान जगात. अनुभव क्रमांक 1. हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. त्या दिवशी माझा मित्र आकाश मला खूप दिवसांनी भेटला होता. खरं तर आमच्याच इथे राहत असल्याने त्याची नेहमी भेट व्हायची, जुजबी बोलणं व्हायचं. पण यावेळी तो खूप दिवसांनी मला भेटला होता, म्हणून मी त्याची विचारपूस केली की इतके दिवस कुठे होतास, बाहेरगावी गेला होतास का? त्यावर तो मला म्हणाला की गेला जवळपास 1 महिना मी आजारी होतो आणि आता कुठे तब्येतीत सुधारणा होते. मला त्याचं बोलणं ऐकून आश्चर्य वाटलं, कारण महिनाभर आजारी म्हणजे नक्की काहीतरी जास्त झाले असणार. मी त्याला विचारू लागले की नक्की काय झालंय, सांगशील का? सुरुवातीला त्याने सांगायला टाळाटाळ केली, पण मी सतत विचारत राहिले म्हणून तो सांगू लागला. जसजसे तो घडलेला प्रसंग सांगू लागला तसे माझ्या मनात भीती घर करू लागली. जे घडलं ते कदाचित तुलाच काय, पण कोणालाच पटणार नाही. अगदी कल्पनाशक्ती पलीकडचं. महिनाभरापूर्वी काही कामानिमित्त मी गावी गेलो होतो. येताना बराच उशीर झाला. बाईक होती त्यामुळे यायला वाहन मिळेल की नाही याची चिंता नव्हती आणि त्यामुळेच निवांत परतीच्या मार्गाला लागलो होतो. येताना जंगलपट्टीचा परिसर लागला. माझी बाईक सुसाट वेगात होती, कारण रात्र बरीच झाल्यामुळे रस्ता एकदम सामसूम होता. स्ट्रीट लाईट होते, पण तरीही गर्द झाडांचा परिसर असल्यामुळे गडद अंधार जाणवत होता. तितक्यात वाटेत रस्त्याकडेला कोणीतरी उभं असल्याचं जाणवलं. सुरुवातीला कळत नव्हतं की नक्की कोण आहे, पण जसजशी बाईक जवळ येऊ लागली तसे नजरेस पडले की एक म्हातारी बाई उभी आहे. 70 ओलांडली असेल. एकाकी वाटत होती. कदाचित कोणाची मदत मिळेल या आशेने ती थांबली होती. पाहून मला तिची खूप दया आली आणि मी तिची मदत करायचे ठरवले. मी बाईक तिच्या जवळ नेऊन थांबवली आणि तिला विचारलं, कुठे जायचंय तुम्हाला? मी सोडू का? त्यावर तिने हायवेजवळ नेऊन सोडायला सांगितलं. मीही त्याच रस्त्याने पुढे जाणार होतो, त्यामुळे त्यांना बोललो, हायवेवर सोडतो मी तुम्हाला, या बसा. तसे जेमतेम ती बाई माझ्या पाठीमागे बसली. खूप साधी वाटत होती. कदाचित रात्री निघाल्यावर वाहन मिळाले नसेल, म्हणून किती वेळापासून मदतीसाठी उभी होती काय माहीत. मी बाईक स्टार्ट केली आणि निघालो. ती बाई अगदी शांत होती. कदाचित तिला संवाद कसा साधावा हे कळत नसावं, म्हणून मी प्रयत्न करून पाहिला. एवढ्या रात्री तुम्ही कुठे निघाला होता? रस्ता बरोबर नाही म्हणून म्हटलं. असं म्हणतात की ते भूतांचा वावर आहे. वाहन मिळाले नाही तर असे चालत निघू नका. आज मी लिफ्ट दिली तुम्हाला, पण पुन्हा अशी लिफ्ट मिळेलच असं नाही. माझं बोलणं ऐकून तिने न ऐकल्यासारखं केलं आणि शांत बसून राहिली. मग मीही गप्प राहून बाईक चालवत राहिलो. साधारण अर्ध्या तासानंतर हायवेला येऊन पोहोचलो. तसे गाडी थोडी अलीकडे एका झाडाखाली थांबवली आणि म्हणालो, पोहोचलो आपण. इतकं म्हणत मागे वळलो आणि माझ्या नजरेसमोर ती बाई नाहीशी झाली. मी घाबरून धडपडत उभ्या बाईकवरून खाली पडलो.
काळीज भीतीने जोरजोरात धडधडत होतं. काही सुचत नव्हतं की मी काय पाहिलं. प्रचंड घाबरलो होतो. बाईक तशीच टाकून मी धावत सुटलो. हायवेवरून अवजड वाहनांच्या गाड्या सुसाट वेगात जात होत्या. त्यांना मी हातवारे करून लिफ्ट मागू लागलो. एका भल्या माणसाने ट्रकचा वेग कमी करून थांबवला आणि मला लिफ्ट दिली. त्यामुळे मी कसाबसा घरी येऊन पोहोचलो. घडलेला प्रकार खूप विचित्र आणि कल्पना विश्वाच्या पलीकडचा होता. मी ज्यांना कोणाला हा प्रसंग सांगतो त्यांना विश्वास बसत नाही, पण मला माहिती आहे की माझ्यासोबत काय घडलं होतं. माझ्या मित्राचे बोलणे ऐकून मी मात्र सुन्न झाले होते. त्याने सांगितलेला प्रसंग ऐकून त्यावर कितपत विश्वास ठेवावा हेच उमगत नव्हतं. त्या दिवशी मात्र मी तशीच खिन्न मनाने पुन्हा घरी परतले होते. अनुभव क्रमांक 2. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर अजय कदम यांनी पाठवला आहे. गणपती दर्शनासाठी मी, माझा मोठा भाऊ तुषार आणि माझा मित्र सुमित आम्ही माझ्या गावी नाशिकला गेलो होतो. माझा मित्र पहिल्यांदाच माझ्या गावी आला होता. गणेशोत्सव असल्या कारणाने 3 दिवस आम्ही खूप मजा केली. त्या काळी माझे आजोबा एका गार्डनमध्ये वॉचमनचा जॉब करायचे. आम्ही तिघांनीही तिथे नाईट आऊट करायचं ठरवलं. त्या दिवशी संध्याकाळी चिकन वगैरेचा बेत केला होता. 9-9:30च्या दरम्यान आम्ही गार्डनमध्ये आलो. जेवण केलं आणि तिथेच एक छोटी रूम आहे, त्यात बोलत बसलो. बरीच रात्र झाली होती आणि सगळा परिसरही एव्हाना सामसूम झाला होता. गार्डनच्या दुसऱ्या टोकाला एक ऑफिस होतं. माझे आजोबा तिथे जाऊन झोपून गेले. रात्री साधारण 1:30 वाजेपर्यंत आम्ही बोलत बसलो होतो. इथल्या तिथल्या गप्पा सुरू होत्या. तितक्यात बाहेरून एका कुत्र्याचा विभत्स रडण्याचा आवाज येऊ लागला. तो आवाज ऐकून मला खूप अस्वस्थ वाटू लागलं, कारण त्या कुत्र्याचं रडणं साधं नव्हतं. मी त्यांना म्हणालो की आपण आजोबांकडे ऑफिसमध्ये झोपायला जाऊ, मला जरा भीती वाटते. आम्ही लगेच तिथून बाहेर पडलो आणि काही मिनिटांतच ऑफिसमध्ये जाऊन झोपून गेलो. केवळ अर्धा तास झाला असेल. मला माझ्या मोठ्या भावाने उठवले आणि काहीतरी सांगू लागला. मला आधी कळलेच नाही की तो काय सांगतोय. तो म्हणाला, सुमितला बघ, बाहेर बसून एकटाच रडतोय जोरात. मी तसाच झोपेतून उठलो आणि त्याला पाहायला बाहेर गेलो, तर तो एका बाकावर बसून जोरजोरात रडत होता. रात्री 2-2:15ची वेळ आणि त्याचे असे रडणे पाहून माझ्या अंगावर काटाच आला. तरीही मी त्याच्या जवळ गेलो आणि विचारू लागलो की काय झालंय, पण तो काही बोलतच नव्हता. त्याचे रडणे सुरूच होते. मी त्याला आज जाऊ म्हणालो, तर तो सांगू लागला की मला घरी जायचंय. आता इतक्या रात्री आम्ही पुन्हा आमच्या घरी कसे निघणार? या वेळेला एकही वाहन मिळणार नव्हतं आणि त्या गार्डन पासून आमचं घर बरंच लांब होतं. मी त्याला समजावू लागलो, पण तो जणू वेड्यासारखा वागू लागला. वर आकाशात बघून ओरडू लागला, आक्रोश करू लागला. त्याचं ओरडणं साधं वाटत नव्हतं. तितक्यात अचानक तो आमच्या अंगावर धावून आला आणि आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देऊ लागला. मी भावाला म्हणालो की याला इथं असं ठेवणं बरोबर नाही, घरी न्यायला हवं. मी गावातल्या एका मित्राला फोन करून त्याची 4 व्हीलर घेऊन यायला सांगितलं. त्यात बसवून मित्राला कसेबसे घरी घेऊन आलो. आल्या आल्या थेट देवघरासमोर नेऊन बसवलं. त्याचं ओरडणं तर थांबलं,
पण तो रात्रभर तिथे बसून रडत राहिला आणि मग कधीतरी पहाटे थकून झोपून गेला. सकाळ झाली तरी मी त्याला उठवलं नाही. विचार केला की त्याला स्वतःहून जाग आली की मगच बघू. खूप उशिरा उठला तो. मी आणि भावाने थोडा अंदाज घेऊन त्याची विचारपूस केली की सगळं ठीक आहे ना, काल रात्री तुला काय झालं होतं. त्यावर तो म्हणाला, कुठे काय झालं होतं, असं काय विचारत आहात. माझ्या मित्राला काल रात्री घडलेले भयानक प्रसंग अजिबात आठवत नव्हते. त्याचं रडणं, ओरडणं, आक्रोश करणं यातलं त्याला काहीच आठवत नव्हतं. आम्ही त्याला जास्त विचारत बसलो नाही आणि तो विषय तिथेच सोडून दिला. त्याला नक्की काय झालं होतं, तो असे का वागला, याबद्दल आम्हाला आजपर्यंत कळू शकलं नाहीये. पण माझ्यासोबत घडलेला हा सगळ्यात वाईट अनुभव होता. अनुभव क्रमांक 3. हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. कधी एखादा आकस्मिक मृत्यू होतो आणि त्याचे गोड मृत्यूनंतरही तसेच कायम राहते. पण प्रत्येक वेळी असे होत नाही. असे म्हणतात की मृत्यूनंतरही त्याबद्दलचे गोड उलगडले जाऊ शकते. माझ्या भावाचा मित्र रोहन एका ऑर्केस्ट्रा बँडमध्ये होता. त्याचं वय साधारणतः 24 ते 25 असावं. त्याची कमाई त्यातूनच व्हायची. मे महिना होता, लग्न सराईचा. मनोरी गावापासून काही अंतरावर मालवणी कोळीवाडा आहे. तिथे एक लग्न होतं आणि त्या लग्नाची ऑर्डर मिळाली होती. त्या गावातल्या पद्धतीनुसार लग्नाची वरात रात्री 10 नंतर निघते आणि पूर्ण गाव फिरते. आणि पूर्ण गाव फिरायचे म्हणजे 2 वाजतातच. तर या लग्नाची वरातही गाव फिरून होईपर्यंत 2 वाजून गेले. कोळीवाडा ते मनोरी जायला साधारणतः 30 ते 45 मिनिटं लागतात. बसमधून परतीचा प्रवास सुरू झाला. तो मागच्या विंडो सीटवर मित्रासोबत बसला होता. विंडोमधून बाहेर डोकावत मंद वाऱ्याचा आस्वाद घेत होता. काही वेळानंतर त्याला रस्त्याच्या कडेला एक विचित्र मानवी आकृती दिसली. केस मोकळे सोडलेली एक विचित्र बाई एकटक सतत पाहत होती. त्याला खूप विचित्र वाटलं म्हणून त्याने लगेच मित्राला खुणावून सांगितलं. पण मित्राला काहीच दिसलं नाही. भास असावा म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. काही वेळानंतर बस मनोरी गावात येऊन पोहोचली. त्या रात्री घरी पोहोचायला 3 वाजून गेले होते. खूपच उशीर झाला होता आणि मे महिन्याचा उकाडा असल्यामुळे त्याने टेरेसवरच झोपायचं ठरवलं. उशी, चादर आणि चटई घेऊन तो टेरेसवर झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रोहनच्या आईवडिलांनी टेरेसवर येऊन पाहिलं तेव्हा त्यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला. रोहनचा मृत्यू झाला होता. सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे त्याची जीभ नव्हती. काय झालं, कसं झालं हे कोणालाच काही समजत नव्हतं. रोहनच्या बाबतीत घातपात झाला असावा या संशयाने पोलीस कंप्लेंट करण्यात आली. पण पोलीस तपासणीनंतरही काहीच निष्पन्न झाले नाही आणि केस बंद करण्यात आली. असं म्हणतात की मृत्यूनंतर दिवस कार्य होईपर्यंत त्या व्यक्तीचा आत्मा त्याच घरात घुटमळत राहतो आणि कार्य पूर्ण झाल्यावर मुक्त होतो. रोहनच्या 12व्याला तो त्याच्या लहान भावाच्या अंगात आला होता आणि त्याने जे सांगितलं ते ऐकून संपूर्ण कुटुंब हादरून गेलं. तो म्हणाला की लग्नाच्या रात्री मी ज्या बाईला रस्त्यात पाहिलं होतं
तीच बाई मी झोपल्यावर टेरेसवर आली होती. ती माझ्या छातीवर बसून होती. मला उठता येत नव्हतं आणि भीतीने तोंडातून आवाजही निघत नव्हता. तिने माझी जीभ खेचून काढली आणि मी वेदनेने कळवळू लागलो आणि नंतर तिने माझा जीव घेतला. हा सगळा प्रकार ऐकून घरातलीच नाही तर गावातली ही सगळी लोक अगदी सुन्न झाली होती. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.